कडून मात्र कोणकोणते चेहरे आहेत. विशाल जितेकर दिसतोय, किरण पवार आहे, सुमित धोंगडे दिसतोय. अजूनही काही नावं आपण सस्पेन्स ठेवूया जेणेकरून तेवढीच प्रेक्षकांना सुद्धा उत्सुकता लागेल. परंतु ती मॅच मात्र नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ठरेल. 24 लाईव्ह इव्हेंट्स ट्रॉफी आपण पाहतोय. संदेशजी पाटील बोरले आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत करत असताना आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं RM11 मुरबी संघ काल ग्रामीण गटामधून ॲज अ आयकॉन विथ 2 प्लेयर्स घेऊन हा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झालाय. आजच्या गटातून मात्र तालुका आणि या स्पर्धेमधून कोणता संघ वरचढ होतोय याची उत्सुकता मात्र लागले. पहिला सामना जिंकला होता 24 लाईव्ह इव्हेंट्स टीमनं. त्यानंतर आपण पाहिलं जनता 11 रसायनी, त्यानंतर आपण पाहिलं गावदेवी गावठाण, त्यानंतर आपण पाहिलं विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि आता मात्र हा 5वा सामना पहिल्या फेरीमधील. इथे मात्र यस पंच इशारा करतात सामन्याला होईल सुरुवात. पहिल्या इनिंगच्या खेळाला होते सुरुवात. किरण पवार ऑन स्ट्राईक नाव. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सचिन मोरे. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला हलकासा कट झाला होता बॉल. इथून मात्र निर्धाव चेंडून सुरुवात केली ती सचिन मोरे. नेरे या ग्रामीण टीम कडून मात्र त्या खेळाडूला आपण सातत्याने पाहत असो. इथे मात्र किरण पवारला दुसरा चेंडू आलाय निर्धाव. डॉट बॉल. सुरुवात चांगली झाली. सचिन मोरे याच्याकडून जी आश्वासक सुरुवात हवी होती हिमांशू एंटरप्राइजेस महेश अगलावेला ती सुरुवात झाली. थोडासा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर अंगावर येणारा हा बॉल शरीरावर जाऊन आदळला आणि किरण पवार सारख्या दिग्गज प्रतिभावान खेळाडूला 3 निर्धाव चेंडून मात्र चांगल्या रीतीने सुरुवात केली आणि चोख प्रत्युत्तर दिले. एका बाजूला दिग्गज फलंदाज ओळखला जातो आणि त्याच बरोबरीनं मात्र चांगली गोलंदाजी. इथे मात्र हा चेंडू यस पंच दिशा पाहतात लेगस्टम्पच्या खूपच बाहेरून थोडासा बाउन्सर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. सचिन मोरेचा फर्स्ट लाईफ व्हाईट बॉल खातं उघडलंय ते मेहताब अवध 11 आदर्श स्पोर्ट्स पनवेल. आडबा बॅटने यावेळेस 3 चेंडू निर्धाव आल्यानंतर किरण पवारचा हा फटका वाईडिश लॉंगर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. जास्त वेळ नाही थांबू शकत या खेळाडूला आणि तेच चित्र पाहायला मिळालं. 3 चेंडू निर्धाव आले तरीही तो किरण पवार सांगत होता विशालला थांब मी आहे अजून. कारण मागच्या चेंडूवर थोडासा विशाल सुद्धा स्ट्राईक घेण्यासाठी सरसावला होता. परंतु किरण पवार असा खेळाडू आहे सव्याच परतफेड सुद्धा केली जाईल त्या निर्धाव चेंडूंची आणि त्यासाठी मात्र हा खेळाडू ओळखला जातो. 7 धावा. यावेळेचा हा बॉल ऑफस्टंपच्या बाहेरचा. टप्पा पडल्यानंतर बराचसा बाहेरून जाणारा. अंपायर संतोष चौधरी यावेळेस इशारा करतात व्हाईट बॉलचा. अनद व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल. धाव संख्या 1 ने पुढे जात असताना 8 रन्स ऑन बोर्ड केपी. सचिनचा हा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर खोलबट टप्प्याचा. इथून मात्र ड्राईव्ह केला ऑन साईडला लॉंग ऑन कडे. थोडंसं चाचपडतं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. तोपर्यंत मात्र दुसरी धाव वेगानं. क्लास रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल आणि या 2 धावांच्या बरोबरीनं मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10. दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले. सगळेच दिग्गज खेळाडू आज राजीव गांधी स्टेडियमवर अवतरलेत. यावेळेस मात्र उंच फटका खेचलाय. किरण पवारचा हा फटका कुठे जाऊन पडणार. हातामध्ये जरूर होता परंतु तदनंतर झेल सुटलाय त्या ठिकाणी. तर माझा विश्वास बसत नाहीये कारण किरण पवारचा झेल आणि तोही सुशांत शेळके पोहोचला होता. खरं तर कॉलिंग नव्हतं कोण झेल घेणार परंतु पोहोचल्यानंतर झेल हातात येणं. झेल हातात आल्यानंतर त्याला कॅच करणं ग्रिपिंग करणं फार गरजेचं होतं आणि किरण पवारचा झेल होता. त्यामुळं इथून मात्र एक्सक्यूज सांगून सुद्धा जमणार नाहीये कारण अशा फलंदाजाचा झेल सुटलाय तो कदाचित पुढच्या 3 ओव्हर्समध्ये महागडा ठरू शकतो. आणखीन 2 धावा मिळाल्या. 2 धावेनं पहिलं षटक या ठिकाणी संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या 3 चेंडूनंतर 0 होत्या त्या ठिकाणी 12 धावा झाल्यात. 12 रन्स ऑन बोर्ड. 12 धावा धाव फलकावर. शॉर्ट टीम मीटिंग पण नाही अलाउड तुम्हाला. लवकरात लवकर डिसिजन घ्या गोलंदाजाचा कारण उशीर नकोय आपल्याला. ही विनंती असेल महेश अगलावे यांना की आपण सगळेजण एकत्रित येऊ नका. सगळेजण एकत्रित येऊ नका. 1-2 मुख्य खेळाडू येऊन निर्णय घेता चालेल परंतु एवढे सगळेजण जमले पुन्हा एकदा आपापल्या जागेवर तुम्ही जाणार पोझिशनवर जाणार त्यामध्ये बराचसा वेळ खर्च होतो.
बरीचशी लांब चर्चा चालू आहे. प्रदीर्घ चर्चा सुरू होती आणि अखेरीस प्रदीर्घ चर्चेनंतर आता मात्र दुसऱ्या गोलंदाजाची निवड झाली कदाचित, कारण इथून बरेचसे गोलंदाज आहेत हिमांशू एंटरप्राइजेस कोळवाडी टीम मधून सुद्धा. आणि बऱ्याच विचारांती मात्र चेंडू सोपवलाय तो अविनाश पाटीलच्या हातामध्ये. यस, मान फ्रॉम विचुंबे, भैरवनाथ विचुंबे या ग्रामीण टीमचा खेळाडू आहे आणि इथे मात्र आज खेळण्यासाठी सज्ज झालाय हिमांशू एंटरप्राइजेस कोळवाडी. खरं तर आदर्श या टीमचं मग त्याच्यामध्ये हिमांशू एंटरप्राइजेसचा कॅप्टन असेल. इथे मात्र विशाल जितेकर आपला सुपर डुपर फॉर्म रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमधला अजूनही कायम आहे आणि पहिला चेंडू फेस करत असताना तोही षटकार टोलवलाय अविनाश पाटीलवर. कमालीच्या फॉर्म मध्ये मागच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं, आदर्श ट्रॉफी मध्ये पाहिलं, त्यानंतर किंजल ट्रॉफी मध्ये आपण पाहिलं, काय फटके होते, लाजवाब स्ट्रोक्स या खेळाडूकडे आहेत. अविनाशचा हा बॉल बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, इथून मात्र प्रॉपर टायमिंग नव्हतं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल चालला, एक धाव येते डिक्लेअर झोनकडे. सिंगल रन धावसंख्येमध्ये होईल बदलाव. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 19 रन्स ऑन बोर्ड, 19 धावा धाव फलकावर. मेहताब अवध 11 आदर्श स्पोर्ट्स पनवेल टीमची. किरण पवार आणि विशाल जितेकर दोनही तगडे फलंदाज. सुमित धोंगडे स्क्वॉड मध्ये, त्यानं सुद्धा याच मैदानावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता किंजल ट्रॉफी मध्ये. षडा प्लेन टाकू टप्प्याचा बॉल नाही टाकू शकत किरण पवारला, एवढ्या दूरवरून जाऊन हा चेंडू आणावा लागेल. आणखीन एक लाजवाब पूलचा फटका, किरणच्या बॅटमधून षटकार. पहिले 3 चेंडू निर्धाव आले होते असं वाटलं होतं आदर्श पनवेल अर्थातच मेहताब अवध टीमला आज रोखलं जाते की काय, परंतु आता मात्र अजून मोठ्या द्वेषानं फलंदाजीला सुरुवात केली ती किरण पवारनं. एका हातामध्ये षटकार मारण्याचा विक्रम अगदी पाहिला असेल तर रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्येच हा विक्रम पहिल्यांदा केला होता आणि ती व्हिडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली होती. ओळ्याच्या मैदानावर अगदी एका हातामध्ये षटकार, त्यानंतर बॅट खाली ठेवून गोलंदाजाने चेंडू टाकल्यानंतर मग बॅट उचलायची आणि त्याच्यानंतर टाइम करत षटकार मारायचा. अशा बऱ्याचशा क्लिप्स तुम्हाला यूट्यूबवर पाहायला मिळतील आणि मिलियन व्ह्यूज आहेत या क्लिप्सला आणि पूर्ण भारतामध्ये प्रचंड लोकप्रिय हा खेळाडू ओळखला जातो. यावेळेस मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळते ते अविनाश पाटीलचं. डॉट बॉल पहिल्या 4 बॉलवर आल्या 13 धावा आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25 रन्स. अविनाशचा हा बॉल थोडासा खोलात टाकला होता, लो फुल टॉस होता, बॅटची एज घेऊन बॉल स्क्वेअर लेगकडे सरकला. एकच धाव त्या ठिकाणी येईल. सुधीर आहेत आणखीन एक गोलंदाज, एक ऑप्शन या टीमकडे आहे. मॅन फ्रॉम कानपोली, गेले कित्येक वर्ष सातत्याने आपण पाहतो या खेळाडूला. कानपोली संघाकडून खेळत असताना सुधीर पाटील. अविनाशचा हा बॉल फुल टॉस होता आणि फुल टॉस बॉलला प्रत्युत्तर दिलंय ते या षटकारानं. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर विशाल जितेकरच्या बॅटमधून मात्र आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक, षटकार. दोनही गोलंदाजांवर आता मात्र प्रहार पाहायला मिळाले. सुरुवात चांगली झाली होती पहिले 3 निर्धाव चेंडून, परंतु त्यानंतर सारं काही विपरीत घडतंय ते हिमांशू एंटरप्राइजेस कोळवाडी टीमसाठी. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. अविनाश पाटीलला बऱ्याच विचारांती षटक देण्याचा जो निर्णय घेतला होता तो सपशेल अपयशी ठरलाय, कारण या ओव्हरमध्ये तब्बल 3 षटकारांचा मार त्याला खावा लागलाय. या ओव्हरमध्ये धावा पडल्या त्या 20 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 झाल्यात. मगाशी मॅच चालू व्हायच्या अगोदर विशाल जितेकर मागच्या मॅचमध्ये किती धावा झाल्यात याची चाचपणी करून गेला होता. तर मागच्या मॅचमध्ये 51 धावा झाल्या होत्या विनोद स्पोर्ट्स गावठाण टीम, कारण पहिल्या राऊंडमध्ये जो संघ जास्त धावा करणार आहे त्या संघाला बाय दिली जाणार आहे आणि विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमचं नाव पुढे आहे. आणि या मॅचमध्ये जर 51 धावांचा विक्रम मोडला तर ही बाय आपल्याला मिळू शकते. म्हणजे एखाद्या प्रमुख खेळाडूचं लक्ष कुठे कुठे असतं
आणि किती लक्ष असावं लागतं मैदानामध्ये, मैदानाबाहेर काय घडामोडी घडतात आणि यासाठी हे क्रिकेटर्स महान आहेत. सुधीरचा हा बॉल, सुधीरला थोडंसं उशिरानं आणले परंतु इथून मात्र लेग स्टंपच्या बाहेरचा हा बॉल, पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिला. एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल. इथून मात्र थोडंसं चॅलेंज असेल सुधीर पाटीलसाठी. मॅन फ्रॉम कानपोली, दिग्गज गोलंदाज ओळखला जातो. MIDC वाउंजे परिसरामधील एक नामवंत खेळाडू आहे. लाईफ नामवंत विकेटनं आडवा बॅटनं पुल केला. यावेळेस मात्र ऑन साईडला मिड विकेटला वेगानं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. एकच धाव, सिंगल रन. धावसंख्या 1 ने पुढे चालले. दोनही खेळाडूंनी आतापर्यंत जर पाहिलं तर मोठ्या वेगानं धावा उभारल्यात आणि हीच धावगती राहिली तर 50+ इथून जरूर विचार करू शकते हा संघ. शॉर्ट ऑफ लेन, तिथून मात्र थोडंसं लॉफ्ट करण्याच्या तयारीमध्ये होता. टायमिंग थोडंसं प्रॉपर नव्हतं. बॉल चालला स्क्वेअर लेग. सचिन मोरे त्या ठिकाणी पोहोचलाय परंतु वेगवान रन विशाल जितेकरनं पूर्ण केले. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल या दोनही फलंदाजांमध्ये. आणखीन 2 धावा आणि या 2 धावांच्या बरोबरीनं मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 36 धावा. हिमांशू एंटरप्राइजेस कोळवाडी टीमला कमबॅक करायचं असेल तर विकेटची गरज आहे. दोनही इन्फॉर्म फलंदाज आहेत. एकाला लवकर बाद करावं लागेल. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूनं हा बॉल काढलाय. डीप स्क्वेअर लेगला सचिन मोरे धावत जाऊन बॉल अडवेल तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा चपळाईनं 2 धावा पूर्ण केल्यात. आणखीन 2 धावा. स्मार्ट इंटेलिजन्स क्रिकेट खेळलं जाते विशाल जितेकर करबी. या 2 धावांच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38 ऑन बोर्ड. सुधीर पाटील थोडंसं कंट्रोल करण्याच्या मूडमध्ये आहे कारण पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 20 पडल्या. मोठे फटक्यांना सुरुवात झाली होती परंतु आतापर्यंत पहिल्या 3 बॉलवर मोठा फटका खेळू दिला नाहीये परंतु अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र बॉल चालला डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. सचिन मोरे चप्पळ क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. थ्रो चांगला होता, कॅरी करता आला नाहीये. आणखीन 2 धावा. डबल्स रन्स कशा पद्धतीनं पूर्ण केल्या जातात आणि 2-2 धावेनं सुद्धा स्कोर कार्ड कसा हलता ठेवला जातो हे विशाल जितेकर आता मात्र शिकवतोय. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना 40 रन्स, 40 धावा धाव फलकावर आणि हायेस्ट स्कोर बीट करायचा असेल तर अजून 12 हव्यात. 12 नीडेड हायेस्ट स्कोर बीट करण्यासाठी. सुधीरचा हा बॉल, यावेळेस मात्र बॉलला पाठवलं होतं अगदी स्क्वेअर लेगला. आपण पाहतो अडथळा आहे त्या ठिकाणी. एक झाड आहे, झाडाला लागून बॉल पुन्हा एकदा खाली आला. इथे मात्र सिंगल झाले. थ्रो कलेक्ट करता आला नाहीये. ही संधी साधली आणि पुन्हा एकदा दुहेरी धावा. सलग 4था चेंडू आहे आणि या 4थ्या चेंडूंवर 2-2 धावा पूर्ण केल्यात. म्हणजे सुधीर पाटीलचं मी कौतुक करेन अशासाठी. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय परंतु मोठा फटका जरी आला नाही म्हणून काय झालं, दुहेरी धावेनं सुद्धा धावा होऊ शकतात हे सुद्धा दाखवलंय ते विशाल जितेकरनं. 2 महान खेळाडूंमध्ये मात्र चालू असणारं हे युद्ध आपल्याला पाहायला मिळतंय. इथे टॉप एज बॉल हवेमध्ये. विशाल जितेकरचा उडालेला झेल यष्ट्यांच्या पाठीमागे चिखलेगावचा खेळाडू प्रशांत पाटीलनं टिपलाय आणि सुधीर पाटीलची मेहनत रंगलाई असं म्हणावं लागेल. अखेरीस हा पहिला फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो हिमांशू एंटरप्राइजेस कोळवाडी संघ. विशाल जितेकर परतलाय परंतु परतण्यापूर्वी मात्र मोठं योगदान आपल्या टीमसाठी दिलंय आणि विशाल जितेकरची इनिंग पाहिली तर 2 षटकार त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. 4 वेळा तर दुहेरी धावा आल्या होत्या त्याच्या बॅटमधून आणि या सगळ्या धावा काउंट केल्या आपण तर तब्बल 21 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 21 रन्स, 21 धावांची खेळी साकारली आणि इन ॲट नंबर 3 मेहताब अवध 11 आदर्श स्पोर्ट्स पनवेल टीम कडून मॅन फ्रॉम दापोली विश्वजित मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून आता मात्र उत्सुकता राहिली ती 51 धावांचं टार्गेट बीट केलं जाणार का, कारण 10 संघ आहेत, 5 संघ पुढे जाणार आहेत त्यामुळे एकाला बाय द्यावी लागणार आहे आणि ती बाय आता मात्र कोणाला दिली जाईल याची सुद्धा प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. 51 केल्यात विनोद स्पोर्ट्स गावठाणनं. या मॅच मध्ये चान्स जरूर आहे परंतु पाहूया शेवटच्या ओव्हरमध्ये काय घडते. 42 लागल्यात धावफलकावर. इथे मात्र फटका फसलाय. किरण पवारचा मिस्टायमिंग स्ट्रोक फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला जातोय.
सलामीची जोडी फोडले पाठोपाठच्या 2 चेंडूंमध्ये हिमांशू एंटरप्राइजेस कोळवाडी टीमनं आणि सलामीवीर गारद करून टाकलेत. आता मात्र स्थिरावलेले फलंदाज पहिल्यांदा विशाल जितेकर आणि आता मात्र किरण पवार दोनही फलंदाज मैदानाच्या बाहेर येत असताना इथून मात्र चांगलं कमबॅक केलं जात आहे. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज हर्षदला मात्र पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली आणि चौथ्या स्थानावर रायगडचा वंडर बॉय बायकर मॅन आकाश तारेकर. चौथ्या स्थानावर आकाश तारेकर. सुमित धोंगडे अजूनही आहे, जोही विस्फोटक फलंदाज ओळखला जातो. ही फलंदाजी पाहिली ना आदर्श पनवेल तर मोठे मोठे फलंदाज या संघामधून खेळतात, त्यामुळे क्रमामध्ये बदल होऊ शकतो. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर विश्वजित मात्रेचा तडाखा वाईड लॉंगर बॉडी लाईनच्या बाहेर ठोकलाय. हा उत्तुंग असा षटकार. षटकारांना टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 48 या आकड्यावर. 48 रन्स ऑन अ बोर्ड. 48 धावा झाल्यात आणि अजून एक मोठी धावसंख्या पहिल्याच राऊंड मध्ये शेवटच्या मॅच मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार का, त्याकडे आता मात्र सगळ्यांचे डोळे लागलेत. 48 झाल्यात. 51 विनोद स्पोर्ट्स गावठाणच्या आहेत. 4 आल्या तर याच मॅच मधील विजेत्या संघाला बाय मिळणार हे निश्चित होईल. त्यामुळे थोड्याशा टेन्शन आता मात्र विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमकडे असेल, कारण त्यांना कुठेतरी विश्रांतीसाठी वेळ मिळाला असता, त्याचा सुद्धा विचार फार महत्त्वाचा असतो. तर हर्षद पुन्हा एकदा सज्ज होतोय. हर्षदचा हा बॉल अगदी पाहायला गेला तर फ्लिक केलं होतं. हरीश सहानं बॉल वळवलं स्क्वेअर लेग कडे. झाडावर जाऊन बॉल पडल्यानंतर बॉल पुन्हा एकदा स्क्वेअर लेग कडे. धावा प्राप्त झाल्या त्या ठिकाणी अभ्याला 2 आणि या 2 धावांच्या बरोबरीनं मेहता बावद 11 आदर्श पनवेल संघाचं अर्धशतक धाव फलकावर. 50 धावा कंप्लीट होत असताना 50 अप आणि शेवटची आता मात्र 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि इथून गोल्डन चान्स आहे या मॅच मध्ये. त्यामुळे विनोद स्पोर्ट्स गावठाण संघाकडून कदाचित ही बायची शक्यता होती ती आता मात्र थोडीशी रूपांतरित होईल. आडवा बॅटनं हा फटका अभ्याच्या ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचणार. तोपर्यंत मात्र विनोद स्पोर्ट्स गावठाण टीमला बीट करत 52 धावा धावफलकावर लागल्या जातात. त्यामुळे या लढतीतील विजेत्या संघाला बाय मिळणार हे मात्र निश्चित झालंय. त्यामुळे नेक्स्ट मॅच 24 लाईव्ह इव्हेंट्स आणि जनता 11 रसायनी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. जनता 11 रसायनी आणि 24 लाईव्ह इव्हेंट्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी संपर्क करा लगेचच. आणि त्यानंतरची लढत असेल ती नंतर अनाउन्समेंट करू आपण. तुर्तास आपण या दोनही गावठाणचे टीम एकमेकांसमोर येतील. विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि गावदेवी गावठाण. इथे मात्र चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर कट झाला बाहेरच्या बाजूला. इथे विश्वजितला बीट करून गेला. डॉट बॉल निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू आहे. धावा झाल्यात त्या 52. एखादा मोठा स्ट्रोक येणार, सिंगल येणार, डबल येणार, चौकार येणार, पाहूया. अभ्या आहे ऑन स्ट्राईक. याबाचा हा बॉल इथून पाहूया. 1 रन पूर्ण केली जाते. यस, सिंगल रन. लेग बायचा इशारा मात्र आलाय आणि धावा झाल्यात या मॅच मध्ये. हायएस्ट स्कोर या स्पर्धेमधला नोंदवला गेलाय तो तब्बल 53 धावा. 53 रन्स ऑन बोर्ड आणि 54 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत. हिमांशू एंटरप्राइजेस पुरस्कृत कोळवाडी टीमला हा सामना जिंकायचा असेल तर आदर्श पनवेल संघ आज रघुनाथ परदेशीला घेऊन मैदानामध्ये उतरतोय. कुणाल नाईक सुद्धा आहे. पनवेल की खुशबू मैदानाच्या आतमध्ये आहे. सिद्धेश वास्कर मैदानामध्ये आहे. त्यामुळं आदर्श स्पोर्ट्सकडे बरेचसे खेळाडू आहेत. कधी कोणत्या खेळाडूंना संधी मिळेल. उस्मान पटेल आज नाहीये, मयूर वाघमारे आज नाहीये, परंतु अंगद पाटील मैदानामध्ये आहे. त्यामुळे गोलंदाजी सुद्धा स्ट्रॉंग आहे. परंतु इथून मात्र जाऊया हिमांशू एंटरप्राइजेस कोळवाडी संघाचा विचार केला तर प्रशांत पाटील, सुशांत शेळके ज्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत. महेश अगलावे ऑब्व्हियसली आहे. दिलेल्या धावा पुन्हा एकदा वसूल कराव्या लागतील. तर अविनाश पाटीलला सुद्धा संधी मिळाली तर सचिन मोरेकडे टॅलेंट आहे, तो चांगली बॅटिंग करू शकतो आणि अशाच पद्धतीनं जर बॅटिंग झाली तर या धावा सुद्धा चेस होऊ शकतात.
कारण बऱ्याच वेळा आदर्श पनवेल संघाला असे पराभवाचे झटके बसलेत एवढ्या मोठ्या धावा करून. हा इतिहास आहे, त्या इतिहासात मला पडायचं नाही आहे, परंतु हा क्रिकेटचा इतिहास आहे. चांगल्या धावा काढल्यानंतर सुद्धा संघ सेफ नसतो. परंतु आज तगडी गोलंदाजी मी म्हणेन स्टारकास्ट घेऊन उतरलाय, कारण रघुनाथ परदेशी सारखे दिग्गज गोलंदाज आहेत. मोठा प्रदीर्घ अनुभव आहे क्रिकेटचा आणि ते असताना पाहूया कशा पद्धतीने बॅटिंग केली जाणार. जसं दुसरं सत्र चालू होईल मायक्रोफोनवर मात्र मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक प्रवीणजी दुगाडे यांना. तत्पूर्वी आणखीन एक रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीस येते, जे असेल शशिकांत स्पोर्ट्स दिघोडे आयोजित 6 आणि 7 ऑगस्ट 2022 रोजी. प्रथम पारितोषिक 40,000, द्वितीय पारितोषिक 20,000. प्रवेश फी आहे या स्पर्धेची 5,000 रुपये. प्रथम येणाऱ्या 20 संघांना प्रवेश दिला जाईल. 6 ऑगस्ट रोजी म्हणजे ज्यांची जन्मतारीख 2000 आणि त्याच्या खाली आहे म्हणजे 2000 2001 हे खेळाडू जे आहेत हे संघ खेळले जातील. म्हणजे अंडर 22 आपण पकडूया आणि त्याच्यामध्ये 2 आयकॉन खेळाडू असतील. आणि 7 ऑगस्ट रोजी पहिले दिवशी 10चे संघ खेळले आणि 2 आयकॉन खेळतील असे नियम्स आहेत. आणि त्यांनी प्रेफरन्स सुद्धा दिलाय, ज्या संघाला दुसऱ्या दिवशी खेळायचं असेल तर ते दुसऱ्या दिवशी खेळू शकतात. अशी एक नवीन अट त्यांनी टाकलेली आहे. त्यामुळं तुम्हाला जसा टाईम असेल तसं तुम्ही खेळू शकता असं पण त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे लॉट्सप्रमाणे नसेल, कदाचित अर्धे संघ एक दिवशी घेऊन खेळतील. परंतु ही स्पर्धा 6-7 ऑगस्टला तुम्हाला दिघोड्याला आयुष कोळी इथे आपण पाहिलं, आयुष कोळीला त्याच्याशी संपर्क करू शकता. परंतु जाऊया दुसरं सत्र पाहूया कशा पद्धतीनं या धाबा चेस केल्या जातील. हिमांशू एंटरप्राइजेस कोळवाडी टीमकडून की मेहताब अवध 11 तालुका निहाय स्पर्धेमधील सगळे दिग्गज सुपरस्टार खेळाडू या धावा मात्र डिफेंड करणार. तत्पूर्वी टॉस केला जाईल. तो 24 लाईव्ह इव्हेंट्स टीमचे कॅप्टन आपण समोर या आणि जनता 11 रसायनी दोन्ही टीमच्या कॅप्टनमध्ये टॉस केला. आणि वळूया आपण प्रवीणजी दुगाडे यांच्याकडे. धन्यवाद दीपक पाटिल सर। तमाम दर्शकों का मैं स्वागत करना चाहूँगा 24 लाइव इवेंट्स के इस रबर बॉल प्रतियोगिता में। पिंजरे में बंद शेर पर तो कोई भी मूंगफलियाँ मारा करता है, लेकिन मैदान में अगर खुले शेर का शिकार करो तो आपके मर्द होने का एहसास होता है। वह एहसास दिलाने वाला टारगेट है, क्योंकि रन बने स्कोर कार्ड के ऊपर पहले सत्र में 54 रनों की ज़रूरत है। अब देखना ये होगा इस 54 रनों को पनवेल की तगड़ी गेंदबाजी के खिलाफ किस तरह से पीछा किया जाता है। उस गेंदबाजी के खिलाफ हिमांशु एंटरप्राइजेस कोलवाड़ी के बल्लेबाजों का खास तौर से रवि सोलंकी और नॉन स्ट्राइकर एंड पर प्रशांत पाटिल, और गेंदबाजी जिनके हाथों में दी है एक्सपीरियंस का पुतला मैं जिन्हें कहूँगा, कई साल जिन्होंने बतौर गेंदबाज क्रिकेट की सेवा की है, स्पिन के जादूगर जिन्हें कहा जाता है, रघु परदेशी। एक तगड़ी स्टारकास्ट लेकर विशाल जीतेकर मैदान पर उतरे हैं। उस्मान और मयूर को छोड़ के जितनी भी पनवेल की ताकत है, उस पनवेल की ताकत को मैदान पर लेकर आए हैं। 24 लाइव इवेंट, ये टूर्नामेंट जीतने का जो मंसूबा है विशाल जीतेकर का, वो इस स्टारकास्ट की वजह से हमें नजर आ रहा है। पूरी स्टार कास्ट जिसमें बाइकर मैन, आकाश तारेकर, मिसाइल, किरण पवार, खुद विशाल जीतेकर, संकेत पाटिल, रघु परदेशी, अंगद पाटिल, विश्वजीत म्हात्रे, कमी नहीं है। लेकिन अब देखना ये होगा कि कमजोर और ताकतवर के बीच कोई बातचीत, कोई समझौता नहीं होता। यहाँ पर ना तो कोई कमजोर और ना ही कोई ताकतवर, क्योंकि रबर बॉल प्रतियोगिता और यहाँ पर एक ओवर में भी 2-3 छक्के आ सकते हैं, मुकाबला यू टर्न हो सकता है। ये क्रिकेट, दीपक पाटिल सर ने कहा कि ऐसे कई छक्के लगाए जा चुके हैं, लेकिन इस वक्त इस स्टार कार्ड्स को देखते हुए विशाल जीतेकर को 24 लाइव इवेंट के टूर्नामेंट में हारना नहीं मंजूर। राइट आर्म राउंड द विकेट, रघु की ये गेंद, पहली गेंद फुल टॉस, और इस गेंद को महज आकाश तारेकर देखते रहे, क्योंकि गेंद गई मिड विकेट बाउंड्री के बाहर। 6 रन। रवि सोलंकी का बल्ला पहली गेंद के ऊपर आग उगलता हुआ, और उन्होंने ये जाना परखा कि अब अगर हम इस टारगेट को चेस करने में कामयाब होते हैं तो रबर बॉल क्रिकेट के सीजन के इतिहास में एक सुनहरा पन्ना उनके इनिंग का लिखा जाएगा।
रवि सोलंकी आते ही शुरुआत धमाकेदार, थोड़ा सा टेंशन भरा माहौल। रघु परदेशी इस ओवर की करेंगे दूसरी गेंद। 48 रनों की अभी भी जरूरत है बची हुई 23 गेंदों में। रवि सोलंकी आते ही छक्का लगाया है, सनसनी फैलाई है, लेकिन ये गेंद बैकफुट पर गए थे रवि सोलंकी। गेंद आउटसाइड ऑफ स्टंप। कुणाल नाइक ने इस गेंद को विकेट के पीछे पिक किया, विकेट कीपर की भूमिका निभाते हुए। तीसरी गेंद, और ये देखिए क्या गेंदबाजी हो रही है। छक्का, चूंकि फुल टॉस थी, लोअर फुल टॉस। उसके बाद जिन्हें मैं कहता हूं कि एक्सपीरियंस के आधार पर जिन्होंने बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट बाइक भी जीती थी इन्होंने, रघु परदेशी पूरा घुमाव लाते हुए अपने गेंदबाजी में क्या मिलेगा। दूसरा, एक ही रन मिला, 7 रन इस ओवर में अब तक आ चुके हैं। गेंदें समाप्त हो चुकी हैं। बाई के तौर पर ये रन मिलता हुआ अंपायर द्वारकानाथ सोरगे का इशारा। मजा आ रहा है बल्ले से, ठीक है, बल्ले से ये रन आया। टोटल 7 रन, 54 का पीछा करते हुए रन किस प्रकार से भी आए। हिमांशु एंटरप्राइजेस के लिए रन आना जरूरी। सीधे बल्ले से सिद्धेश वास्कर को बीट करती हुई गेंद, नंबर मिला लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 4। अनियन बाउंस जो होती है रबर बॉल की, वहां पर गलती तो नहीं की थी सिद्धेश वास्कर ने, लेकिन गेंद का जो अतिरिक्त उछाल होता है रबर बॉल का, उस उछाल ने उन्हें मार दी। नंबर मिला 4 और इस 4 के साथ टोटल में हुई वृद्धि 11 रन। शुरुआत तो अच्छी हुई है, 11 रन, और वो भी रघु परदेशी के खिलाफ, और वो भी विदाउट लॉस, यानी कि बगैर नुकसान। और ये देखिए 11 और 6 बनेंगे 17। प्रशांत पाटिल मिड विकेट बाउंड्री के बाहर शॉर्टम पुल के जरिए इस गेंद को भेजा। ओवर की शुरुआत अच्छी हुई है, 54 का पीछा करते हुए पहले ओवर में 17 रन आना, ये शुभ संकेत है हिमांशु एंटरप्राइजेस कोलवाड़ी के लिए। वही दूसरी तरफ एक कमबैक वाला ओवर आना चाहिए। आदर्श नवीन पनवेल, मेहताब अवध 11, 54 का पीछा करना है। 18 गेंदें और 37 रनों की जरूरत। मैच में मजा आ रहा है, ईंट का जवाब पत्थर से दिया जा रहा है, लहले पे दहला हो रहा है। गेंदबाजों ने जो एक्शन किया उसके ऊपर रिएक्शन दिया जा रहा है, और जब भी क्रिकेट में ऐसा होता है तो मजा आता है। गेंद और बल्ले के बीच अगर द्वंद्व हो तो उस खेल को देखने में बहुत ही मजा आता है। एक वापसी वाला ओवर करना है, एक वापसी वाला ओवर करना है। क्या संकेत पाटिल अपने कप्तान की जरूरत को पूरा करेंगे। 17 रन आए हैं रघु परदेशी के ओवर में, और उन 17 रनों की वजह से मुकाबला अब दोनों तरफ खुलता हुआ नजर आ रहा है। दोनों तरफ ऐसा लग रहा था कि पलड़ा भारी है। मेहताब अवध 11, आदर्श नवीन पनवेल का, लेकिन 18 गेंदें, अब 37 रनों की जरूरत। 37 रन रिक्वायर्ड, रिमेनिंग 80 डिलीवरी। और ये अच्छी गेंद डाली गई थी, बैकफुट पर गए थे रवि सोलंकी। डॉट गेंद आई, जितनी ज्यादा डॉट गेंदें आएगी उतना ज्यादा गेंदबाज का हौसला बुलंद होगा, उतना ज्यादा जीत के करीब पहुंचेगी फील्डिंग करने वाली टीम। लेकिन पहले ओवर में जिस तरह से 17 आए, इस ओवर में 10-12 आते हैं तो मैच में बना रहने का मौका। ये ऐसा एरिया है जहां पर कितना भी मारो, जोर से मारो, लेकिन रन मिलेगा एक। डिक्लेरेशन जोन। 36 रनों की अब जरूरत है बची हुई 16 गेंदों में। 16 गेंदें, 36 रनों की जरूरत। 54 का करना है पीछा। पहले ओवर में सनसनी जरूर फैलाई थी रवि सोलंकी और प्रशांत पाटिल, जिनके बल्ले से ये देखिए संकेत, वापसी वाला ओवर करने की कोशिश, क्योंकि अब तक 3 गेंदों में महज 1 ही रन दिया है उन्होंने। टोटल 18 पर आता हुआ। देखिए प्रोफेशनलिज्म क्रिकेट का देखने का मौका मिल रहा है इस खेल में। देखिए गेंद अगर मिस हो जाए बल्लेबाज तो विकेट कीपर द्वारा उसका कलेक्ट होना भी जरूरी है, क्योंकि एक एक गेंद एक एक रन बाई के तौर पर अंपायर का इशारा आ चुका है, कीमती है, क्योंकि रबर बॉल क्रिकेट है। सभी जानते हैं, खेलने वाले खिलाड़ी वेल एक्सपीरियंस खिलाड़ी है दोनों तरफ, जानते हैं एक ओवर में भी मैच का पलड़ा और एक स्ट्राइक रोटेशन की वजह से भी मैच का पलड़ा कहीं इधर उधर जा सकता है। ये शायद
गलती कर बैठे रवि सोलंकी, ऐसा मुझे लग रहा है, क्योंकि गेंद ऑफ स्टंप के बहुत ज़्यादा बाहर थी, लेकिन खेला उन्होंने 1 रन के लिए। संकेत पाटिल सही मायने में वापसी वाला ओवर कर रहे हैं। पहले ओवर में 17 आने के बाद जो गेंद थमाई कप्तान विशाल जीतेकर ने, संकेत पाटिल के भरोसे, कप्तान के भरोसे कायम रहने वाली ये गेंदबाजी हो रही है, भरोसे के ऊपर उतरने वाली गेंदबाजी हो रही है, क्योंकि आपका कर्म ही आपका प्रमाण देता है। और क्रिकेट के इस रणभूमि में 24 लाइव इवेंट की इस प्रतियोगिता में, एक बड़े मुकाबले में अपने गेंदबाजी को अपने कप्तान के प्रति जो सच्ची भावना है, उस भावना से निभाते हुए, अच्छा कर्म करते हुए गेंदबाज संकेत पाटिल। 5 गेंदें इस ओवर की हो चुकी है। इस ओवर में अब तक 3 ही रन आ चुके हैं। ये देखिए क्या ओवर डाला ये, जिस ओवर की तलाश थी 17 आने के बाद, अगर यहां पर 12-15 रन आते तो ये मैच है ना, इस मैच में और ज्यादा मजा आता, लेकिन इन 4 रन के ओवर्स ने एक वापसी मिली है। ट्वेंटी4 लाइव इवेंट्स की इस प्रतियोगिता को संजय सोलंकी के बड़े भाई विनोद सोलंकी, इनके द्वारा शुभकामनाएं आ चुकी है। ढेर सारी शुभकामनाएं लोगों की आ चुकी है इस 24 लाइव की प्रतियोगिता के लिए। अब देखना ये होगा, ये ओवर भी क्रूशियल है, तीसरा ओवर। यहाँ पर अगर संकेत पाटिल जैसा गेंदबाज मिलता है विजय को, तो अंतिम ओवर में दबाव होगा हिमांशु एंटरप्राइजेस कोलवाड़ी के ऊपर। लेकिन यहाँ पर अगर पहले ओवर जैसा खेल होता है हिमांशु एंटरप्राइजेस कोलवाड़ी का 17 रनों वाला, तो दबाव बढ़ेगा। मेहताब बाबत 11 आदर्श नवीन पनवेल के ऊपर। 12 गेंदे 33 रनों की जरूरत। गेंदबाज ऋषि भोईर, काफी बढ़िया गेंदबाजी इनके द्वारा मैंने कई बार देखी है। क्रूशल ओवर। बारह गेंदे 33 रनों की जरूरत। राइट आर्म राउंड द विकेट ऋषिकेश। तेज डाली गई थी गेंद, थी डिक्लेरेशन जोन में, ये गेंद ट्रेवल होती हुई नजर आई। 1 ही रन मिलेगा। 11 गेंदे, अब 32 रनों की जरूरत। बल्ले से ये जो किनारा लगा था, बाहरी किनारा, गेंदबाजी तो यही होनी चाहिए। गेंदबाजों के मन में ये होना चाहिए कि ज्यादातर मैं या तो डॉट गेंद निकालने की कोशिश होनी चाहिए, या फिर गेंद ऐसी होनी चाहिए कि डिक्लेरेशन जोन में खेलने पर मजबूर हो बल्लेबाज। ऋषि, ये देखिए 2 गेंदों में महज 1 रन आ चुका है। 2 गेंदों में 1 रन आ चुका है। सोलंकी उतना अच्छा नहीं कर रहे हैं, क्योंकि रन बहुत चाहिए, और ऐसे में कम से कम सिंगल आना भी जरूरी है हर गेंद के ऊपर। ये देखिए क्या गेंदबाजी हो रही है। नंबर 2 और नंबर 3 संकेत पाटिल ने जो पोटेंशियल दिखाया, जो एनर्जेटिक गेंदबाजी की है, उस वजह से एनर्जी बढ़ती हुई नजर आ रही है ऋषि भोईर की। 3 गेंदों में उन्होंने रन दिए महज 1। नंबर 2 और नंबर 3 ओवर, राहत की सांस कप्तान के लिए। 1 रन जरूर मिला बल्ले से आता हुआ ये रन, लेकिन अच्छा ओवर जरूर मैं कहना चाहूँगा। 33 की जब ज़रूरत थी 12 गेंदों में, तो ऐसे में 4 गेंदों में 2 रन देना, और 10 गेंदों में 31 रनों, 8 गेंदों में अब 31 रनों की ज़रूरत थी। यह व्हाइट बॉल का इशारा हुआ। 8 गेंदे, अब 30 रनों की ज़रूरत। 8 गेंदे 30 रनों की अब। आठ गेंदे 30 रनों की जरूरत। क्या गेंदबाजी हो रही है। विशाल जीतेकर खुद ताली बजा रहे, क्योंकि ताली बजाने वाला काम किया 2 गेंदबाजों ने, संकेत और ऋषि ने। ऐसा लग रहा था 17 रन आने के बाद सनसनी फैली हुई थी मैदान के ऊपर पहले ओवर में, लेकिन उसके बाद जो संकेत पाटिल ने ओवर किया, जो प्रोफेशनलिज्म उनकी गेंदबाजी में नजर आया, दोनों तरफ से टर्न करने वाली जो उनकी गेंदबाजी है, एक्सपीरियंस
एक्सपीरियंस उतना ज़्यादा नहीं है, लेकिन बड़ी बड़ी टूर्नामेंट जो आजकल वो खेल रहे हैं, यहाँ पर 2 रन मिलेंगे। कितने अंपायर? 3 3। कितने रन? 3। और ये 3 रन मिले और इन 3 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 56 का पीछा करते हुए 27 रनों की जरूरत है अब आने वाली 6 गेंदों में। 27 क्या अंगद पाटिल आएंगे? क्या खुद विशाल जीतेकर आएंगे? क्या सिद्धेश श्रीवास्तव, कुणाल नाइक? एक 2 ऑप्शन तो है कुणाल नाइक, क्योंकि तेज डालते हैं काफी। कुणाल नाइक, दीपक पाटिल सर ने कहा पनवेल की खुशबू। क्या इस ग्राउंड के ऊपर 6 गेंदों में 27 रन बचाकर अपनी गेंदबाजी की खुशबू को फैलाएंगे दर्शकों के दिल और दिमाग में? 27 धावा झाल्यात, 27 धावांची गरज। 2 ओव्हर ने मानो पलड़ा भारी किया है आदर्श स्पोर्ट्स नवीन पनवेल का। मेहताब अवध 11 आदर्श नवीन पनवेल का। वहीं हिमांशु एंटरप्राइजेस जो मैच में पूरी तरह से बनी हुई थी पहले ओवर में, वो जो 2 ओवर किए गए संकेत और ऋषि भोईर द्वारा, उन 2 ओवर्स ने दोबारा इस मैच में वापसी दिलाई पूरी तरह से, क्योंकि 27 रन बनाना डिक्लेरेशन जोन में उतना आसान नहीं है। ये देखिए क्लीन बोल्ड कुणाल नाइक ने आते ही 5 गेंदे, अब 27 रनों की जरूरत। अब ये मैच एक तरफा नजर आ रहा है मुझे। अगला मैच 3 ओवर का होगा। रसायनी बनाम 24 लाइव इवेंट की टीम मैदान पे होगी। और उसके बाद का मुकाबला होगा गावदेवी गावठाण बनाम विनोद स्पोर्ट्स गावठाण। महेश आगलावे, ये अच्छी गेंद की गई थी कुणाल नाइक द्वारा। अब 4 गेंदे 27 रनों की जरूरत। सीधी स्टंप पे अगर 4 गेंदें डाली जाए तो ये काफी मुश्किल हालात है। तीन गेंदे, अब 27 रनों की जरूरत। प्रति गेंद 9 की औसत, एक आसान जीत की तरफ बढ़ रही है। मेहताब अवध 11 आदर्श 11 नवीन पनवेल। मेहताब अवध आदर्श 11 नवीन पनवेल एक आसान जीत की तरफ बढ़ रही है। 3 गेंदे 27 रनों की जरूरत। ये देखिए, मैंने पहले ही कहा था 1 ओवर में 27 रन बनाना, मैदान अगर चारों तरफा हो तो उतना ज़्यादा मुश्किल नहीं होता, लेकिन अगर मैदान में पॉइंट और फाइन लेग पर डिक्लेरेशन जोन हो तो वहाँ पर थोड़ी कठिनाई ज़रूर होती है, क्योंकि 2-3 अगर मिस टाइमिंग आप खेलेंगे तो बाउंड्री के भी चांसेस नहीं होते, वहाँ पर सिंगल ही मिलता है। देखिए ये तगड़ा हिट, लंबा 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 प्रशांत पाटिल के बल्ले से हाईवे एक्सप्रेस, हाईवे को टच करते हुए। 34। रबर बॉल प्रतियोगिता 24 लाइव इवेंट्स। देखिए ये प्रतियोगिता कई तहसील से दिया, कई क्रिकेटर्स भी देख रहे हैं, क्योंकि उन्हें पता है